दिवस ज्या दिवशी 26 जुलै ही तारीख ठरली की आता हा सिनेमा रिलीज करायचा आहे या तारखेला, त्यानंतर प्रमोशनची जी वाटचाल सुरू झाली आणि त्या वाटचालीमध्ये मला वाटतं खूप छान प्रतिसाद या सिनेमाला मिळालेला आहे या सगळ्या पत्रकार मित्रमंडळींचा. आज मला आवर्जून हे सांगावंसं वाटतंय की आजच्या घरात गणपती या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला फक्त पुण्यातील नाही तर सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक अशा सगळ्या शहरातून पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या सिनेमाच्या वतीने. भी अवेलेबल है 2 हफ्ते पहले. दिस इज हाउ बस गाइस प्रोफेशनल, उसने सब कंप्लीट करके सेंसर करवा के पिक्चर लगती है ताकि अब वो प्रमोशन पे ध्यान दे सके. सो कुडोस टू एंड क्लैप्स टू नवजोत एंड हिज टीम. आपका बहुत सारा प्रेशर कम हो चुका है, हार्टबीट है, अभी एक्साइटमेंट है रिलीज की, बस इतना ही है. बहुत बहुत शुभकामनाएं आपको इस फिल्म के लिए और डेफिनेटली जितना अच्छा आपको आज रिस्पांस मिला है बहुत अच्छा, इससे भी ज्यादा रिस्पांस आपको 26 जुलाई को मिलेगा और उससे आगे मतलब महीना 2 महीना मेरे ख्याल से ये फिल्म चलेगी, थिएटर में चलेगी. Of course, we want people जो जिनको गणपति के फेस्टिवल तक ये फिल्म उनको देखने को मिले और इनको they can relate to the film, ऐसा हमको करना है. ऐसा ही होगा सर. वेल इसके बाद गौरी जी मी तुमच्याकडे येते. या फिल्मशी असोसिएट कशा झालात? म्हणजे एकतर तुम्ही स्वतः सुद्धा या क्षेत्राशी निगडीत आहात, स्वतः पण ऍक्ट्रेस होतात, त्यामुळे मला वाटतं ती एक आवड म्हणा किंवा काय कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला या सिनेमाला निर्माती म्हणून उभं राहण्यासाठी इन्स्पायर केलं किंवा तुम्हाला वाटलं की नाही आपण या सिनेमाशी जोडलं जावं आणि नवजोत सरांसोबत असोसिएट व्हावं, ती जरा स्टोरी आम्हाला ऐकायची आहे. सगळ्यांना जय महाराष्ट्र. नवजोतला मी ऍक्च्युली तो 11th स्टँडर्ड मध्ये जेव्हा रुईया कॉलेजला आम्ही आलो तेव्हापासून मी ओळखते. आज त्याला 20 वर्ष, या वर्षी आता 20 वर्ष पूर्ण होतील त्या गोष्टीला. तेव्हा मी ऍक्टिंग करायची आणि तोही ऍक्टिंग करायचा पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा कल डिरेक्शन कडे गेला आणि तो बाहेर गावी जाऊन शिकला, अब्रॉडला गेला, शिकला सॅन फ्रान्सिस्को मध्ये. परत आल्यावर तो त्याची कामं चालूच होती. मध्ये मला वाटतं काही 2-1 वर्षापूर्वी त्यांनी जी स्क्रिप्ट ऐकवली घरात गणपतीची आणि खूपच सुंदर अशी ही स्क्रिप्ट. म्हणजे स्क्रिप्ट वाचूनच तुम्हाला मी सगळेच सांगतील इकडे जेव्हा आपण स्क्रिप्टचं रिडिंग केलं तेव्हाच तो अख्खा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहत होता. मुळात अगदी प्युअर असा चित्रपट, सगळ्यांच्या घरोघरी पोचेल, सगळे रिलेट करतील असा तो चित्रपट आम्हाला दिसला आणि मला असं वाटलं की दिस इज अ प्रोजेक्ट ज्याच्यावर मला असोसिएट होऊन माझं हे पहिलं पाऊल प्रोड्युसर म्हणून टाकायला आवडेल मला. आणि त्याची अफाट मेहनत, त्याचं विजन, ह्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी या चित्रपटात निर्माती म्हणून माझा सहभाग झाला आणि सुरुवात केली निर्मिती क्षेत्रात. मला वाटतं हा श्री गणेश आहे तुमच्यासाठी सुद्धा, तर त्याही शुभेच्छा आणि या सिनेमासाठीही शुभेच्छा. आणि आता ज्यांचं तुम्ही भरभरून कौतुक केलंय ते म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक, कॅप्टन ऑफ द शिप, त्यांना मी इथे येण्याची विनंती की मस्ती गाण्यात आहे पण हे सगळे कलाकार तिथे सेटवरही मस्ती करत होते का? काय करावं लागलं टू कंट्रोल दम? खूप पहिलं तर म्हणजे मला आता इतकी मज्जा आली स्वतःच हे बघून, कारण का इतके महिने इतके वर्ष ते एक प्रेशर मध्ये आम्ही काम करत होतो की जसं मुरली बोलले की सेन्सर पाहिजे आणि फिल्म रेडी व्हायला पाहिजे. पण आज मी जेन्युअली तुला सांगतो की मी हे 3 गाणी आणि टीजर ऍज अ ऑडियन्स स्वतः एन्जॉय केलंय. सो मला खूप मजा वाटते हे बघून. मज्जा तर सेटवरती भरपूर होती. म्हणजे तुम्ही एवढे 14 दिग्गज लोकांना एकत्र आणतात तर त्याच्यामध्ये म्हणजे एक काळ असा होता की मला त्यांना सांगायला लागायचं की आपण ही जी मजा करतोय ठीक आहे पण आपल्याला शूटिंग पण करायचंय. सो त्याच्यासाठीच आय थिंक त्यांनी मला थोडासा ओरडा खाल्ला असेल. पण सेटवरती फार धमाल होती. मला खूप काही शिकायला मिळालं एवढ्या मोठ्या लोकांकडनं. आणि तुम्ही त्यांनी केलेली मजा नक्कीच पिक्चरद्वारे बघाल ही मला खात्री आहे. आणखी एक प्रश्न की लेखन सुद्धा म्हणजे सहलेखन सुद्धा तू या सिनेमाचं केलेलं आहे. ती कॉन्सेप्ट मुळात कशी सुचली की आपण या विषयाला घेऊन सिनेमा तयार करावा? माझ्याकडे कोल्हापूरला, मी मूळचा कोल्हापूरचा आहे, सो माझ्या घरी गेले 75 वर्ष गणपती येतोय. तर मला 30 वर्षाचा अनुभव आहे लहानपणापासून आजोबा आजींबरोबर की गणपतीमध्ये जी मजा मस्ती होते. आणि खरं तर हा पिक्चर तुमच्या आणि माझ्या घरातला पिक्चर आहे
आणि एवढे वर्ष आपण फक्त गणपती वरती गाणी बघितली आहे, पण गणपतीला घेऊन कोणी पिक्चर केला नव्हता. आणि या पिक्चरद्वारे मी माझ्या आयुष्यात जे एक्सपिरियन्स केलं की गणपती उत्सवामध्ये जी एक 14 लोक जर एकत्र आले एका घरामध्ये, जी मजा मस्ती असते किंवा जे हेवे दावे होतात आणि जे सगळ्यांच्याच घरी होतं, सो तोच मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यांना आमच्याच घरातली एक गोष्ट स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. नक्की. म्हणजे या ह्याच्यामध्ये 14 पात्र जरी असतील तरी मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तर तुम्ही एखादं कॅरेक्टर तरी असं तुम्हाला सापडेल ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकाल. क्या बात आहे. पण मला आता असं झालंय की आता आपण बोललो खूप आहे, आज आपण ज्यासाठी एकत्र आलेलो आहोत तिकडे वळूयात का? नक्की नक्की. चांगली गोष्ट आहे. खरंच मनापासून तुझं खूप स्वागत या मराठी सिनेसृष्टीत. आणि भूषण, जसं या सिनेमात तू हिची वाट पाहत होता, तसंच मला एक विचारायचंय की आता ट्रेलर पाहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला उलगडलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्यातले प्रश्न विचारूयात, कारण इतका वेळ काहीच कळत नव्हतं. सो या सिनेमात जसं तू निकिता तुला म्हणते की छोडो आणि तू म्हणतोस नाही मराठी माणूस सोडणार नाही, मला एक प्रश्न पडलाय. या सेटवर ही हिंदी बोलायचं सोडून मराठी हिला तुम्ही सगळे शिकवत होतात हे मला कळलंय, पण चुकून तू हिंदी बोललास असं काही झालंय का की नाही हिच्यासोबत बोलून बोलून आपण हिंदीच बोलायला लागलो आणि हिचं मराठी नाही आपण हे करू शकलो, असं काही? नाही होतं. मी नक्कीच म्हणेन की माझं हिंदी सुधारलं, तिचं मराठी सुधारलं आणि त्याचबरोबर माझं हिंदी सुधारलं. थोडं एक दिल्ली ऍक्सेंट किंवा हिंदी कसा व्यवस्थित बोलायला लागलाय किंवा ऍक्सेंट कसा ह्याचा चांगला वाटतोय त्याचं क्रेडिटही निकिताला देईल. शिकवलं नाही तिने, पण तिचं ऐकून काही उच्चार बोलण्याची स्टाईल हे नक्कीच आत्मसात केलं. सेम निकिता मराठी कुठवर आलेलं आहे? ठीक है. मराठी कहाँ तक आया है, कितना सीखे, कौन कौन से वर्ड्स है जो आपने मराठी के अभी तक लर्न किए है, वो जरा बताइए. हो जाए. मी मराठी शिकती है. थोड़ा वेळ लागले. ये फिल्म में कौन सा एक डायलॉग है, कौन सा एक वर्ड है जो आपने मराठी में कहा है, बोला है या फिर उसके लिए रीटेक हुए हैं, सीखा है? इसमें जैसा आपने देखा थोड़ी थोड़ी कोशिश की है मैंने बोलने की, लेकिन बहुत बार ऐसे होता था सेट पे लोगों को सुन सुन के मैं शब्द बोलने की कोशिश करती थी. और अभी क्या है, मैं एक एक शब्द में बात कर लेती हूँ. जैसे अगर कोई कहीं से आ रहा है, मैं ये नहीं बोलूंगी कहाँ से आ रहे हो, मैं सीधा बोलूंगी कुठे कुठे. अगर जल्दी होगा बोलूंगी पटकन पटकन. मतलब एक सेंटेन्स को एक वर्ड में बोलने की थोडी सी आदत डाल दी है मैंने. एक सेटवर तिचा एक आवडता शब्द होता जे ती प्रत्येक वेळेला सीनच्या नंतर म्हणायची, आठवतंय का तुला? ते शुभांगी ताईंकडून तू ऐकलं होतंस आणि नंतर तो हमारी जो शुभांगी मैम है उनकी आदत है, जब सेट पे बहुत टाइम लग रहा होता है तो जल्दी चीजें करानी होती है तो वो ऐसे खड़े खड़े बोलती है चला चला चला. तो उसकी एक आदत लग गई है मुझे. अभी मैं हर सेट पे ये बोलना शुरू हो गई हूँ, सिर्फ यहीं पे नहीं, कहीं और भी शूटिंग कर रही होती है तो मेरे मन में चल रहा होता है चला चला. क्या बात है. पण मला वाटतं नक्कीच निकिताला खूप छान मराठी येईल आणि हिंदी तर तुला आलेलंच. ऍक्सेंट म्हणजे आपल्याला येतच, पण आपण ऍक्सेंट वेगवेगळे शिकतो यांच्याकडून. वेल निकिता, खूप खूप शुभेच्छा. समझती तो है ना? हाँ जी, बहुत अच्छे से. बहुत अच्छे. मोदक मोमोज हो गया, कंफ्यूजन क्लियर हो गया. बिल्कुल नहीं. अभी आप लाइए मोदक मेरे सामने, सब खत्म हो गया. तिला या चित्रपटाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने मोदक कशाला म्हणतात ते कळलं. कारण आतापर्यंत ती म्हणाली मोदक म्हणजे आपले ते स्वीट होम मधून मिळतात ते किंवा तळलेले मोदक हे माहिती होते. हे उकडीचे मोदक हा प्रकार तिला पहिल्यांदा. पहली बार मुझे पता चला रियल मोदक क्या होते हैं इस फिल्म के जरिए. मैंने वो देखे और मुझे हमेशा लगता था मोदक वो येलो कलर के जो छोटे वाले स्वीट्स होते हैं अनहेल्दी. पहली बार पता चला मोदक हेल्दी भी हो सकते हैं. तो उसके बाद से मुझे मोदक से एक्चुअल में प्यार हो गया. ओके. हा, मला वाटतं हे प्रेम असंच आपण शाबूत ठेवूयात आणि कायम मोदक खात राहा तू. आणि या सिनेमाच्या निमित्ताने नेहमी तोंड गोड करण्याची वेळ हीच मी शुभेच्छा देते या संपूर्ण टीमला. आणि आता इथे इन्व्हाइट करते ती जोडी जी 25 वर्षांनंतर आपल्याला भेटीला येणार आहे. खरंच गणपती या सिनेमाच्या माध्यमातून अजिंक्य देव आणि अश्विनी भावे मॅम यांच्यासाठी जोरदार. ही सगळी एक्साइटमेंट आहे या सगळ्या कलाकारांना भेटण्यासाठी. थोडेसे आपण इकडे थांबूयात म्हणजे सगळ्यांना दिसेल. अश्विनी मॅम आणि अजिंक्य सर, मला एक आता वेगळी गोष्ट अशी विचारायची आहे. खूप सुंदर ट्रेलर झालेला आहे. 100% सिनेमा अप्रतिम असणार आहे, यात काही शंकाच नाहीये. कुठल्या 2 गोष्टी तुम्ही दोघं या सेटवरच्या मिस करणार आहात?
एक दुसऱ्याला. नाही, खूपशा गोष्टी आहेत ज्या मिस करण्यासारख्या या सेटवर झाल्या. बरेचसे चांगले मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या, जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या. सो इट्स बीन अ वंडरफुल जर्नी थ्रू घरात गणपतीचा शूट. आणि एकूणच ज्या पद्धतीने नवज्योतनी हा चित्रपट मांडला आहे, त्याचा हा ट्रेलर सुद्धा आम्ही सुद्धा पहिल्यांदाच पाहिला. मी पाहिला नव्हता, आधी सुद्धा सगळ्यांनीच पाहिला. आणि खरंच ग्रिपिंग आहे, फॅमिली स्टोरी आहे. बऱ्याच वर्षानंतर एक मला वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणारा चित्रपट आहे. बरोबर वेळेवर लागतोय, तेव्हा माझी खात्री आहे की याला ऑडियन्सकडनं पण चांगला प्रतिसाद मिळेल. नक्कीच. अश्विनी मॅम, तुम्ही काय मिस करणार? मला असं वाटतं की कलाकारांबरोबरचं जे दांटर असतं इन बिटवीन द शॉट्स म्हणा, किंवा एक जी फ्रेंझी असते की आता हा शॉट झालाच पाहिजे आणि मुसळधार पाऊस कोसळतोय, त्या सगळ्या डिफिकल्टीज मधनं जातो, त्याला एक काहीतरी गंमत असते जी मी परत जाते ना US ला, ती थोडीशी मिस करते. तर हेच मी केलंच तर मिस करेन, पण माझी काहीच मिस करण्याची सवय नाही. म्हणजे मी असं मनाला अलावच नाही करत की आय एम मिसिंग आउट ऑन समथिंग. आय रिजॉईस, किंवा काय म्हणायचं, मी त्याची आठवण करते आणि तितक्या पॉझिटिव्हिटीने आठवण करते की अरे किती मजा केली होती आपण. तीच गोष्ट तुम्ही भरभरून परत एकदा जगता. वेल, याच नोटवर तुम्हाला देखील खरंच खूप शुभेच्छा. खरं पाहायला गेलं तर आमच्यासाठी ही पर्वणी आहे की तुम्हाला दोघांना परत एकदा स्क्रीनवर एकत्र पाहणं. तर 26 जुलैची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. पण आत्ताच ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे इथे भरपूर मोठं कुटुंब आहे आणि आता त्या कुटुंबाला मी इथे इन्व्हाइट करणार आहे, कारण की आता मला वाटतं टीझरमध्ये नाही पण ट्रेलरमध्ये हेवे दावे काही गोष्टी, काही घडामोडी आम्हाला दिसलेल्या आहेतच. सो मी इन्व्हाइट करते स्टेजवर संजय मोरे सर, शुभांगी गोखले मॅम, शुभांगी लाटकर मॅम, सुषमा देशपांडे मॅम, राजसी भावे. या सिनेमाचं कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक घर आहे, 15 माणसं एकत्र राहतात आणि वर्षातनं एकदा एकत्र येतात. खरं तर महाराष्ट्रामध्ये 15 सण, प्रत्येक महिन्याला एक सण असतो. त्यानंतर 1 मे, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट असे 15 सण महाराष्ट्रात. भारतभर तसेच असतं. प्रत्येक सणाला पूर्वी सगळं कुटुंब एकत्र यायचं, हल्ली येत नाही. आणि मग कधीतरी आल्यानंतर थोडेसे वाद होतात ना, त्यांना भांडणं असं वाटतं. पूर्वी ही अशी एक नुसती बोलाचाली असायची, तोंडातोंडी असायची, मिटून जायची. आता खूप कमी लोक एकत्र येतात, त्यामुळे त्यांच्यातला छोटा वाद हा भांडण विकोपाला गेल्यासारखं वाटतं. या चित्रपटामध्ये नेमकं तेच दाखवलंय की सगळेजण एकत्र आले तर किती एका मोठ्या सुखी कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे लोकांना आज बघायला मिळत नाही त्यांचं स्वप्नरंजन होईल असं मला वाटतं. आणि अत्यंत सकारात्मक अशी विचारधारा लोकांच्या मनामध्ये सुरू होण्याचा, झुळझुळ व्हायला लागण्याचा हा सुरुवात या चित्रपटात होईल असं मला वाटतं. आणि मी आता ट्रेलरमध्ये पण आपण सजावट करत आहात किंवा काही ना काही तयारी चालू आहे. तुमच्यासाठी हा अनुभव महत्वाचा होता, कारण कोकणातला गणेशोत्सव या सिनेमाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच अनुभवला, तर ते आम्हाला प्लीज सांगाल. खूप मजा आली की यासाठी आमच्या फिल्मचे निर्माते आणि दिग्दर्शक नवज्योत याचे आभार मानते की माझं काही कोकणात घर नाही आहे, त्यामुळे आमच्याकडे गणपती नसतो. पण तो संपूर्ण अनुभव आणि प्लस मी माहेरवाशीण आहे, तर ते माहेरी घेतल्या गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप मजा आली. कोकणाचं सगळेच व्यक्ती आणि निसर्ग त्याचा अनुभव आम्ही घेतला शूटिंग करताना. या सिनेमात कायमच आपल्याला एवढे कलाकार म्हटल्यानंतर तर तो मला वाटतं ती मजा पण असणार आहे. खूप धमाल आली आम्हाला. संजय मोरेंनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा लोक अशी एकत्र येतात, पण ती भांडणं मिटायच्या आधीच ते डिस्कस होतात. पण हा सिनेमा असल्या कारणाने इथे सगळं रिझॉल्व्ह झालेलं आहे. तर अशा काही पण फारच छोट्या छोट्या गोष्टी नवज्योतने इतक्या सुंदर पद्धतीने समोर आणल्यात की त्या म्हणजे त्या हायलाईट झाल्या आणि त्या एरवी आपल्याला कळणार सुद्धा नाही, पण त्या इतक्या स्पर्शून जातात मनाला. तर ते फार छान झालं. खरंच नवज्योत तुझं अभिनंदन आणि तू मला कास्ट केल्याबद्दल सुद्धा. तर खूपच आम्ही धमाल केली आणि भूषणने सांगितल्याप्रमाणे हे खूप मी चला 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 काय हाळी ठोकायचे सेटवर, त्यामुळे जर आधी वेगाने व्हायचं सगळं. तर छान मला
करू. आमच्यासोबत शेअर करा, कारण नेहमी सुषमा मॅमला आपण बघत नाही स्क्रीनवर, पण हा सिनेमा तुम्ही घेतलात, करत आहात, त्यासाठी खरं तर शुभेच्छा. आणि हा एक्सपिरियन्स प्लीज शेअर करावा. एखादा सिनेमा असा करूया असं मनात येतं आणि तेव्हाच नवजोत सारखा मुलगा तुम्हाला हे विचारतो की करणार का हा सिनेमा. म्हणजे शूटिंगच्या खूप आधी नवजोतचं माझं बोलणं झालं होतं. ती सुद्धा झूम मीटिंग झाली होती आणि त्या ह्याच्यात त्याने सांगितलं होतं की मला तुम्ही हवे आहात ह्या सिनेमामध्ये. सो त्याच्यामुळे एक वेगळी मजा होती. संपूर्ण शूटिंगला मजा आली हे सगळ्यांनाच कळतं. मगाचपासून तुम्ही निकिताच्या मराठी बोलण्यावरती खूप बोलताय, पण मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की उकडीचे मोदक खरंच तिने बनवले. हे लोकांना माहीत नसेल, पण आमच्या एका सीनमध्ये ती उकडीचे मोदक बनवते आणि ते आहेत तिथे, ते खरंच तिने त्यातले काही बनवलेले आहेत. म्हणजे काय काय शिकतं माणूस मराठीपणामध्ये. तर त्याच्यामुळे अशाही गमती शूटिंगच्या कालावधीमध्ये खूप होत्या. आमची तरुणाई सगळी इथे नाही आहे खरं म्हणजे, नाही तर तरुणाईची वेगळी गंमत होती, वेगळी मस्ती होती आणि त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीने मजा करणं आणि शूटिंगही करणं. धुमझोड पाऊस पडला तिथे, तर पावसात सगळ्यांनी भटकणं असेही सगळे कार्यक्रम तिथे या सगळ्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे मजा, मस्ती आणि पुन्हा शूटिंग असं सगळं होतं. मला जरा स्वतःला तरुण वर्गाबरोबर काम करायला, म्हणजे दिग्दर्शक तरुण असेल की खूप आनंद होतो, काहीतरी वेगळं मिळतं त्याच्यात आणि म्हणून मला नवजोत बरोबर काम करताना वेगळी मजा आली. शेवटी बोलण्याची रुपेश नंतर बोलण्याची असते, कारण तो खूप एंटरटेनिंग काहीतरी बोलतो आणि मला खूप धडधडत असतं माईक हातात आल्यावर, त्यामुळे मला काही सुचत नाही. पण हो, म्हणजे तरुणाईची रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी एवढंच म्हणेन की मी नेहमीच म्हणते माझ्यासाठी खूप खूप स्पेशल फिल्म आहे. आणि म्हणजे ऑडिशन देताना किंवा सुरुवात करताना यू नेव्हर नो की पहिला प्रोजेक्ट काय असणार. सगळा त्या पहिल्या ब्रेकची आस लागलेली असते सगळ्यांना. तर मी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणेन एकतर रोहन मापुसकर सरांना, ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं नवजोत सरांना. आणि पहिलीच मीटिंग आमची एवढी पॉझिटिव्ह झाली होती, कारण मला वाटलं होतं ते ऑडिशन मागतील, जस्ट ब्रीफ देतील, पण सरांनी अख्खी स्टोरी सांगितली मला नवजोत सरांनी. इट वॉज ॲज इफ आय एम अ पार्ट ऑफ द फिल्म. त्यामुळे त्यांना माहिती होतं की हां हे कास्टिंग डन आहे आता. त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला आणि थ्रू आउट द प्रोसेस ओरडा पण पडला बऱ्याचदा, कारण खूप खूप मस्ती व्हायची आणि सगळ्यांचं काम करा, कामासाठी आलाय तिकडे सगळे. पण आम्ही खूप त्यातनं शिकलो, खूप मजा केली आणि आयुष्यभराचे ऋणानुबंध सगळ्यांशी जोडले गेले. त्यामुळे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.